हॅलो भगिनींनो, नमस्कार. मी आज पनीरची भाजी बनवणार आहे, शाही पनीर. तर मी सर्वप्रथम इथे एक मिडियम आकाराचा टॅमॅटो घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे मिडियम आकाराचा. इथे काजूची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ते दहीची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि इथे थोडेसे जिरे, अर्धा चम्मच जिरे, तेजपत्ताचं पान, विलायची आणि 2 लवंग आणि जायपत्री आणि पनीर घेतलेले आहे 100 ग्रॅम. 2 त्यात हिरवी विलायची टाकलेली आहे. मी सर्व पेस्ट बनवून घेतलेली आहे आधी. तर सर्वप्रथम मी थोडंसं पनीर आपलं खालीवर तळून घेणार आहे हलकंसं. हलकंसं तळून घेते. थोडंसं हलकंसं तळून घेतलेलं आहे मी. आणि माझी ही रेसिपी मी पहिल्यांदाच करत आहे, तर तुम्ही समजून घ्याल. मी आणि थोडीशी हलकी तळून घेतल्यानंतर पाण्यात टाकून घेतलेले आहे, कारण ती चिवट नाही हो म्हणून. 2-3 कढीपत्त्याचे पाणी टाकलेले आहे. दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत, 2-3 लवंग घेतलेले आहेत आणि अर्धा चम्मच जिरे घेतलेले आहेत, 8 ते. आणि ते मी फोडणीला टाकत आहे. तेल टाकलं 2 चम्मच. अर्धा चम्मच हळद पावडर, थोडासा हिंग टाकते आहे. त्यानंतर मी कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, ती टाकणार आहे. कांद्याची पेस्ट चांगली गोल्डन होईपर्यंत हलवत आहे. त्यानंतर लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे, ती टाकून घेतलेली आहे. चांगली परतून घेतली आहे. त्यानंतर टॅमॅटो पुरी आहे, ती परतून घेत आहे. माझा किचन जरा छोटासा आहे, त्यामुळे पसारा पण आहे. आता ही टॅमॅटो पुरी चांगली परतून घेतलेली आहे. त्यानंतर मी
काजूची पेस्ट टाकत आहे. 5-6 काजू घेतलेले आहेत. ते सुद्धा चांगलं परतून घेत आहे. काजू, टोमॅटो पुरी, कांद्याची पुरी व्यवस्थितपणे मॅश झालेली आहे. टोमॅटो पुरी जरा मी 2 मिनिटं वाफवून घेते झाकण ठेवून. दोन मिनिटं वाफ घेतलेली आहे. त्यानंतर मी 2 चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे. ती सुद्धा चांगली परतून घेत आहे. थोडासा अजून टाकत आहे. थोडासा घेतला. त्यानंतर मी दही घेतलेलं आहे थोडंसं. ते दही पण टाकून घेत आहे. खूप छान कलर आलेला आहे भाजीला. चवीप्रमाणे मीठ टाकत आहे, अर्धा चम्मच. छान कलर आलेला आहे भाजीला. त्यानंतर मी त्यात जे आपलं पनीर आहे तळून घेतलेलं ते पाण्यातून काढून पिळून टाकत आहे त्यात जरा. त्यात मी हलकंसं 1/4 वाटी पाणी घालत आहे. अजून थोडंसं. भाजीला छान कलर आलेला आहे आणि वास पण चांगला येत आहे. पडेल माझं कसं.
भाजी छान शिजत झालेली आहे. आपण आता गॅस बंद करणार आहोत. छान आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे. शाही पनीर सुंदर असा कलर आलेला आहे. ही माझी पनीरची भाजी तयार झालेली आहे. खूप छान दिसते अशी. मी आता गॅस बंद करत आहे. माझी भाजी तयार झाली आहे. आवडली तर मला सांगा. बंद कर.